हाय हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, तुम्ही बघत आहात तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूयात. म्हणजे आता आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो की अर्णव आणि ईश्वरीमधले गैरसमज दूर व्हावेत, आणि आता एक्झॅक्टली तसंच होतं आहे. गैरसमज तर दूर होत आहेत, हे दोघं जवळही येत आहेत. आता ईश्वरीनेही अर्णवचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे आणि तिने तिच्या सगळ्या फिलिंग्ससुद्धा त्याला सांगितलेल्या आहेत 2-3 वेळा, पण त्याने ते ऐकलेलं नाही आहे. म्हणजे आणि आता सगळं काही सुरळीत चालू असताना सिरियलमध्ये फार मोठा ट्विस्ट येणार आहे. तर तो ट्विस्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता अर्णवने नम्रताकडून ईश्वरीचे डॉक्युमेंट्स मागवलेले असतात. त्याला काहीतरी प्रोसेसिंगसाठी ते हवे असतात आणि त्याच्यावरती तो बघतो की ईश्वरीचा आता 2 दिवसानंतर बर्थडे आहे. तर त्याच्यासाठी त्याने एकदम मस्तपैकी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं अर्णवने. आणि तो विचार करतो की आता मी ईश्वरीला, मिस इंदौरला खूप छान सरप्राईज देणार आहे. म्हणजे तिच्या आयुष्यातला हा बर्थडे तिच्या एकदम छान लक्षात राहील असं काहीतरी मी करणार आहे. आणि ईश्वरी पण इकडे म्हणत असते की आता 2 दिवसांनी माझा बड्डे आहे. मी अर्णव सरांना सगळं काही माझ्या मनातल्या सगळ्या फीलिंग्स सांगणार आहे आणि म्हणजे ती तिचं प्रेम व्यक्त करणार आहे 2 दिवसांनी बड्डेच्या वेळेस. पण इतक्या इझिली सगळं काही होणार नाही आहे, कारण इकडे लावण्या, वल्लरी आणि राकेश या तिघांनी खूप मोठा प्लॅन केलेला असतो. म्हणजे आता वल्लरीने तिचा म्हणजे भूतकाळ जो असतो अर्णवच्या वडिलांचा आणि ईश्वरीच्या आईचा, तो आता ती सगळ्यांसमोर एक्सपोज करणार आहे. म्हणजे पास्ट तर काही नव्हता, पण हिनेच गैरसमज निर्माण करून त्याला सुसाईड करायला प्रवृत्त केलं होतं अर्णवच्या वडिलांना. आणि सगळा काही ब्लेम आता ईश्वरीच्या आईवरती येणार आहे आणि अर्णव ईश्वरीला हाताला धरून बाहेर काढणार आहे, असा तिचा प्लॅन आहे वल्लरीचा. आणि बघूया ती आता काय करणार आहे. म्हणजे तिच्याकडे फोटोज असतात, पहिलेचे पास्टचे फोटोज असतात अर्णवच्या वडिलांचे आणि सुप्रियाचे म्हणजे ईश्वरीच्या आईचे. तेच आता ईश्वरीच्या बड्डेच्या दिवशी ती सगळ्यांसमोर एक्सपोज करणार आहे. आणि अर्णवच्या मनामध्ये ईश्वरी आणि तिच्या घरच्यांविरोधात इतकं विष कालवणार आहे की अर्णवला आता खूप मोठा गैरसमज होणार आहे आणि सिरियलला आता खूप मोठं वळण येणार आहे. कारण अर्णव आता ईश्वरीवरती त्याचा ट्रस्ट उडून जाईल, कारण अर्णवला माहीत नसतं हे सगळं काही. म्हणजे ईश्वरीला पण माहिती नाही आहे, पण आता हा सगळा गैरसमज तिने प्लॅन केलेला आहे की म्हणजेच आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे अर्णव आणि ईश्वरीच्या नात्यामध्ये पुन्हा एकदा दुरावा येणार आहे. हे तर आता कन्फर्म आहे, कारण आता सगळं काही नीट होता होता जर ट्विस्ट नाही आला तर सिरियल पुढे कशी चालणार ना. अशाच मराठी मालिकांच्या रिव्ह्यूजसाठी, शॉर्टकट रिव्ह्यूजसाठी, प्रोमोजसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.